मला असं वाटतं की पुणे मार्केटमध्ये रेट नाही तर रेप्युटेशन चालतात. तर पुण्यामध्ये पैसे प्रोजेक्टमुळे येत नाही, नावामुळे येत आहे. जेव्हा तुमचा नाव मार्केटमध्ये स्ट्रॉंग असतो तेव्हा पैसे तुमच्या मागे आपोआप येतात. ते मी आता सांगतो तुम्हाला की कसं ते. जेव्हा मी टाईलचं काम करायचे तेव्हा मी पूर्ण इमानदारीने काम करायचे, कारण की कस्टमरला नंतर वाटलं पाहिजे की संजयचं काम एकदम सॉलिड असतो. आज पण मी प्रत्येक प्रोजेक्ट असं डिलिव्हर करतो की लोक म्हणतील वर्मा कोर्पवर भरोसा ठेवलाच पाहिजे. तुम्हाला वाटतंय नावानी काहीच फरक पडत नाही, बट खूप फरक पडतो बॉस. जेव्हा मार्केटमध्ये तुमचं नाव स्ट्रॉंग असतो तेव्हा कस्टमर तुम्हाला शोधत आपोआप येतात, वेंडर्स तुम्हाला प्रायोरिटी देतात, बँक्स तुमच्या शब्दाला व्हॅल्यू देतात. आणि जर कधी छोटीशी चूक झाली तर लोक इमिडिएटली दूर होत नाही, ते तुम्हाला परत एक चान्स देतात, कारण त्यांना तुमचा ट्रॅक रेकॉर्ड माहिती असतो. नाव एकाच दिवसात बनत नाही, ते प्रत्येक प्रोजेक्टनी बनतात, प्रत्येक कमिटमेंटनी बनतात आणि छोट्या छोट्या गोष्टींनी बनतात. पैशांनी सामान विकत घेऊ शकतो पण नाव फक्त क्वालिटीनीच बनतात. म्हणून मी शॉर्ट टर्म प्रॉफिट साठी माझी रेप्युटेशन कधीही कॉम्प्रोमाइज करत नाही, कारण पैसे कमवता येतात बट एकदा नाव खराब झालं तर ते परत बनवायला मे बी पूर्ण आयुष्य पण कमी पडतं. आणि पुण्यासारख्या मार्केटमध्ये लोक प्रोजेक्ट नाही तर नाव बघतात.